नमस्कार, मी मनोज कारेकर. चल फिरक जाऊया यूट्यूब चॅनल मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. खरंच खूप दिवस झाले होते की आपण ब्लॉग वगैरे बनवला नव्हता. तर आज जे ऑफिसमधले खूप सारे लोक तुम्हाला दिसत आहेत की आम्ही एक प्लॅन केला आहे की असा एक हा आपला शिवम आहे, आसनगावला जाणार आहे आम्ही. हा ऋषभ. तर आसनगावमध्ये आम्ही एक ॲग्रो फार्ममधून विला बुक केला आहे. तर असा 2 दिवसाचा प्लॅन केला आहे की म्हणजे आज एक दिवस तिकडे जाणार, नाईट तिकडे थांबणार आम्ही. त्यानंतर बघू खूप सारं काही नाही आपण शेअर करू. त्यानंतर शिवम कोणती लोकल आहे आपली आज जाण्यासाठी? हां, कसारा आहे. कसारा आहे. ओके. त्यानंतर दादरला आम्ही इथे आहोत. कसारा लोकल बघून तिकडे आसनगावला उतरणार. त्यानंतर शहापूर साईडला तो आमचा एक विला आहे, तिकडे आम्ही जाणार आहोत. तर आम्ही ते लोकलची वाट बघतोय. तर फायनली आम्ही आसनगावला पोहोचलोय आणि आता ऋषभ आपण इथून काय करणार? आता आसनगावला आपण पोहोचलोय ना. आसनगावला कसा प्लॅन आहे? एका भावाला विकून करणार आपण. तो आला तर ठीक आहे. तुम्ही तिथे येणारच आहे. भाव म्हणजे काय? भाव म्हणजे आपला मित्र. डिप्रेशन. आता जाऊन जाऊ. मी नाही जाणार तुझचा. बड़ा हरामी हो बेटा. हा म्हणजे एक राहुल म्हणून आहे, तो इथे राहतो ना, शहापूरला राहतो. तर मेऱ्याचं गाव आहे शहापूरला. तर राहुल म्हणून आहे, तो गाडी घेऊन इथे येणार आहे. तर बघू आता गाडी घेऊन आल्यानंतर कोंबडी आणा काय एवढे त्यात भरणार तेवढे कोंबडी आणा. हां तेच आहे, त्याची ब्रिझा गाडी आहे काहीतरी. तर बीसीचे चिन्मय करवंदा खातो इकडे. कोकणात जाऊन करवंदा वगैरे भेटतात. करवंदा आंबे वगैरे तुम्ही दिसतात मागे बघता इकडे. तर बघू एक दाणको घेतलं आहे, म्हणजे असं एक दाणको म्हणजे सेल्फी स्टिक. एक आपण इंग्लिशमध्ये सेल्फी स्टिक म्हणतात. अच्छा. पण सगळा वगैरे बनवतात. आंबे वगैरे सगळे दिसतात खूप सारे काय ना काय. तर हे सर्व ऑफिसचे पब्लिक आहेत. ऑफिसचे पब्लिक आयुष. तर आपले आम्ही वाट बघतो, म्हणजे रिसेंट जाऊ रिसेंट जाऊ किंवा राहुल आता गाडी घेऊन येणार त्याची आम्ही वाट बघतो वगैरे. त्यानंतर तर राहुलची गाडी इथे आता वगैरे सगळे बघतात. दुसरीला गाडी इथे आता सगळे मित्र आता गाडीमध्ये बसण्याच्या गडबडीत जातात. खूप किती जणं बसतात ते. तर ही गाडी असा ब्रिझा इकडे बघा, गाडी वगैरे दिसतात इकडे. चिन्मय सर, चिन्मयचं काय म्हणताय बाकी? तुम्ही काय ब्लॉग करता हो? हां ब्लॉग करताय. काय तुमका मालवणीमध्ये बोलता येतं काय तुमका? मग बोला घेऊ काय ना, तू काय घेणार आहे मालवणी? गजब बेइज्जती है. ठीक आहे चालत. आता ही गाडी तर पूर्ण पॅक झालेली आहे. इकडे बघा तुम्ही सगळे बसले आहात. मागा जागा नाही बसव. चलो भाई. गाडीमध्ये आम्ही बसलो आता. हा राहुल आहे. तर आता गाडीमध्ये बसून आपण विला जाणार आहे ना. फार्म हाउस विला एक ही रहता है भाई. ऐसे नहीं रहता है, एक ही रहता है. अरे मैंने इसलिए ड्राइवर वाहन चालक बोलते हैं उसको. वाहन चालक. अरे भाई एक ही होता है भाई. ड्राइवर पर्सनल रखा है ना. ठीक आहे भाई. मस्त पैकी एसी बिसी लावला ना, भारी वाटता एसी मध्ये बसायला. तर किती वेळ लागतो जाऊ रे आपण? किती वेळ लागू था? अर्धा तास लागू था बस. किती वेळ लागतो? अर्धा तास लागतो असं म्हणता. ट्रैफिक का थोड़ा इशू रहता है इधर, तो इसलिए हम लोग थोड़ा बैठ गए सब. कम हो रहे हैं. कम्फर्टेबल है. तो ये आयुष है. आयुष तुम्हाला मराठी बोलता येतं काय? आशीष आहे. डिप्रेशन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ, माँ कसम. हा आज तुम्हाला सांगते, तुम्हाला मराठी बोलता येतं काय? मराठी लँग्वेज समजते तुझा सीट बेल्ट घे. कोकणी. हा सॉरी ब्रदर. मराठीमध्ये बोलून दाखव ना. मराठीत बोलतोय ना तुला. बट तू वर्लीमध्ये राहतोस, तुला मराठी बोलता येत नाही. नाही जास्त नाही. तुझी एसी चालू कर. माझ्या घरी कोण बोलत नाही. तर फायनली आम्ही विलावरती पोचला आणि विला पण एकदम भारी दिसता मस्त पैकी. अकडे मागे बघता सगळे स्विमिंग पूल हा. त्यानंतर अकडे हे बघता सगळे काउंटर हा, चेक इन चेकआउटचं टायमिंग आहे. त्यानंतर स्विमिंग पूल एकदम भारी खतरनाक दिसता. आम्ही बघता सगळे स्विमिंग पूल, हे सगळे स्विमिंग पूल आपल्याचे आहेत. तर तुम्ही आता रूम दाखवत आहे, म्हणजे आम्ही रवताला पाहिजे. तर घर तर एकदम भारी दिसतं. याच्यावरती वारणा पेंटिंग वगैरे केलेली असा. तर आम्ही रूममध्ये आता जात आहोत वगैरे. हे सर आहेत आपले. तर तुमचं नाव काय? सूरज सर आहेत आपल्याजवळ. रूम तर एकदम भारी, एकदम आतमध्ये एंटर केल्यानंतर खरंच खूप चांगला वाटतं. तुम्ही एरिया बघा आतमध्ये रूममधलं, सगळे आपले एकदम रूम एकदम भारी दिसतात.
खरंच एकदम बसायला तुम्हाला इथे सोफा वगैरे आहे, तुम्ही बघू शकता इथे एकदम महाराज भेटले बाय. खरंच खरंच आणि इथे एक नंबर स्पीकरची सोय केली, एक स्पीकर वगैरे तुम्ही मागे खरंच खूप छान वाटतं स्पीकर बसायला. त्यानंतर तुम्हाला एक डायनिंग टेबल भेटेल. बघल्यानंतर तर एकदम भारी वाटला. एन्जॉयमेंट कशी करणार आहे आमका माहिती नाही. त्यानंतर तुम्हाला रूम दाखवत आहे आतमध्ये जाऊन. रूम बघू शकत, रूम बघा एकदम खतरनाक दिसत भाई, विषयच नाही. पैसा वसूल आहे का रूम, मस्त सोय केली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक असं कपाट वगैरे भेटेल. भाई सोया है क्या? क्यों सो गया भाई? सोना नहीं है, सोने के लिए आया क्या तू? क्या भाई ऐसा नहीं होता, सोने के लिए नहीं आए हम लोग. मस्त आहे एकदम रूम वगैरे खरंच खूप चांगलं वाटल्यानंतर. तर तुम्हाला आता आम्ही विला दाखवतोय, म्हणजे जो विलाचा पूर्ण जो एरिया आहे फार्म हाऊस तो तुम्हाला दाखवतोय. तर हे तर आमचं स्टे आहे इथे जे मागे बघता येते. त्यानंतर ऋषभ खूप असा एस्थेटिक विला आहे हा आणि इथे खेळण्यासाठी पण वगैरे जागा त्यांनी मस्त ठेवली. आता बाजूला तुम्ही जर का बघाल ना इथे छोटंसं ग्राउंड हा ग्राउंड टाईप आहे थोडंफार. तर म्हणजे क्रिकेट बॉक्स क्रिकेट आपण त्यामध्ये खेळू शकतो. तर आता त्या तुम्ही कोंबडी आहे दगडे दिसत कोंबडी तुमका कैसा लगा मेरा मजाक? कोंबडी नाही ती बत्तक. बाकीचे आमचे मित्र येऊचे असत तर ते मित्र येल्यानंतर खूप मजा येत. इकडे माझ्यामध्ये यांचा जेवण वगैरे बनवतात या साईडला यांचं जेवण वगैरे बनवतं आता. ए राहुल बस. त्यानंतर लंच टाईम झालं आहे. तर लंच टाईममध्ये आपण इथे व्हेज नॉन व्हेज दोन्हीचं ऑप्शन आहे. त्यानंतर ते तुम्ही बघताय थोडं स्विमिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही इथे जेवायला आलो आहे. तर हा राहुल आहे. राहुल क्या ले रहे हो भाई? दोनों ले रहे हो क्या? व्हेज नॉन व्हेज मिक्स कर रहा है, ठीक है. तो दोनों खा रहा है ये, ठीक आहे. तो त्याच विलाच्या पॅकेजमध्ये तुम्हाला लंच वगैरे भेटेल. तर आता सर्वजण इथे मित्रमंडळी जेवायला बसले आहेत. तर हे सगळे जेवणाच्या गडबडीत असतात. आता मी पण जेवण घेते. जेवणामध्ये तुम्हाला व्हेजमध्ये चपाती, त्यानंतर पनीर, डाळ भात, त्यानंतर पापड, त्यानंतर तुम्हाला गुलाबजाम, स्वीटसाठी गुलाबजाम भेटतील आणि चिकन भी आहे. मतलब व्हेज नॉन व्हेज दोनों मिल जाएगा उसके अंदर, ठीक आहे. तो आता हे मस्त जेवणार आहेत. तर मी पण जेवण घेतो आणि नंतर पुढे आपण कंटिन्यू करू. तर जेवण करून झाल्यानंतर तुम्हाला इथे इंडोर गेम्स वगैरे भेटतील. तर जसं की तुम्ही इथे क्रिकेट खेळू शकता. त्यानंतर अफन भाई का नाम क्या है इस गेम का? क्या क्या? ओके ओके गेट बॉल पुल ऐसे कुछ बोलते हैं. वही रहता है वो. उसके बाद एक टेबल टेनिस है. उसके बाद ये रिजवान भाई और विशाल भाई इधर क्रिकेट खेल रहे हैं. ओह व्हाट शॉट. और इधर ये राहुल है और ये ऋषभ वगैरह इधर गेम खेल रहे सारे लोग. हात मत पकड 5 पीस. आम्ही जेवण बसलो तर तुमका जेवण पण याच पॅकेजमध्ये भेटून जाईल. जेवण अतिशय सुंदर आहे, एकदम चविष्ट आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे आणि चांगल्या 2-3 भाज्या आहेत. व्हेजमध्ये 2 भाज्या आहेत आणि नॉनव्हेजमध्ये एक चिकनची भाजी आहे. जरा भाजी दाखवा. ही नॉनव्हेज थाली आहे आणि व्हेज थाली. गुड मॉर्निंग गाईज. गुड मॉर्निंग. तर सकाळी आता उठल्यानंतर चाय भेटली हा. तर आपण भाई चाय पिते. Only because of Manoj bhai we are here sitting here. Manoj bhai की जय. हो थँक्यू. तर चाय पिऊन झाल्यानंतर आम्ही इकडे नाश्ता करू बसला. तर नाश्त्यामध्ये तुम्हाला एक इडली चटणी आहे. त्यानंतर तुम्हाला हे काय मिसळ आहे. मिसळ आहे त्यामध्ये. मिसळ कांदा परत इडली सांबार. हां ठीक आहे. तर बुर्जी पाव म्हणजे तुम्हाला 3 ऑप्शन आहे तिथे. तुम्ही एक इडली चटणी खाऊ शकता. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे की त्याच्यामध्ये भुर्जी पाव आहे. त्यानंतर तुम्हाला एक मिसळ पाव आहे
तर 3 ऑप्शन आहेत, म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये दोन्ही तुम्हाला भेटून जाईल इथे नाश्ता. तर आकडे सगळेजण नाश्ता करतात. विशाल, हे विशाल, टेस्ट कैसा है? टेस्ट इधर बहुत अच्छा गुड क्वालिटी अच्छा तो म्हणजे चव वगैरे टेस्ट वगैरे त्याची खूप चांगली. तर अशा प्रकारे आमचा फिरून पूर्ण झालेला आहे आणि आम्ही आता परत घरात चाललो आहोत. तर पूर्ण जे विलापासून म्हणजे जाण्या येण्याचा खर्चापासून किती खर्च आला, तर बेसिकली आम्ही काल आलो होतो सकाळी. आमचा म्हणजे 10 वाजता चेक इन टाईम होता आणि चेकआउट टाईम पण 10 वाजता होता, म्हणजे 24 आवर्स आम्ही तिकडे थांबलो त्याच्यामध्ये. तर टोटल जी कॉस्ट लागली त्यासाठी, म्हणजे आम्ही टोटल 12 जण होतो, पर पर्सनने 2000 रुपीज काढले होते. तर 24,000 रुपीज झालं होतं पूर्ण कॉस्ट त्याच्यामध्ये. त्या 24,000 कॉस्टमध्ये तुम्हाला लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट भेटेल त्याच्यामध्ये. तसंच इव्हिनिंगला चहा, मॉर्निंगला चहा भेटेल. त्यानंतर आपण चिन्मयला विचारणार तिकडे जाऊन तुम्हाला कसं वाटलं. चिन्मय, तुला कसं वाटलं तिकडे जाऊन? मजा एकदम मजा आहे, धमाल आली धमाल. म्हणजे कसं वाटलं, काय तुम्ही एक्सप्लोर केला तिकडे जाऊन? इकडे काय एक्सप्लोर केलं रे आपण? फुल एक्सप्लोर केला. मग ते फार्म हाऊस होता ते एक्सप्लोर केलं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पण फिरलात? मी काय बोलते? वाटतंय काय? मजा तर आली आता बघा कसं आहे, पब्लिक भेटली, जेवणाची टेस्ट कशी होती? जेवणाचा एक नंबर, ओके. बेस्ट टेस्टिंग फूड. ऐसा फूड कभी खाया ही नहीं अरे कहना क्या चाहते हो? हां घ्या, फिर. ठीक है. आकाश, तुला कसं वाटलं तिकडे जाऊन? अच्छा लगा. और क्या भाई, मराठी में बोल सकते हो ना? बोल ना, अरे बोल ना भाई, शर्मा क्यों रहा है? लड़की है क्या? शर्मा रहा है आकाश भाई, देख इधर देखो, जो लड़की है शर्मा दे वैसे शर्मा रहा है. ठीक है, बोलना चाहते तो बोल सकता है भाई. मतलब कोई मेरा फ्रेंड वगैरह यहाँ पे ग्रुप के अंदर आ रहा है तो आना चाहिए कि नहीं आना चाहिए, बता सकते हो क्या? आना चाहिए भाई. मतलब अच्छा तो लगा घूमने के लिए? तो देखो जो मेरे फ्रेंड्स वगैरह है उसका रिव्ह्यू तो बहुत अच्छा है, आप लोग आ सकते हो. ठीक आहे. तर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर मित्रांना शेअर करा. म्हणजे तुम्ही विला बुक वगैरे करायचा जर प्लॅन असेल तर हा विला खरंच खूप बेस्ट आहे. तुम्ही म्हणजे आसनगाव स्टेशनवर उतरल्यानंतर कमीत कमी तुमची गाडी असेल किंवा रिक्षा असेल तर तुम्ही जाऊ शकता. त्यासाठी कमीत कमी नामध्ये 6 to 7 किलोमीटर आहे. शहापूर म्हणून त्या साईडला तो एक विला आहे. तर थँक्यू.